भोयऱ्याची भानामती. बार्शीच्या आग्नेय दिशेने अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर भोयरे हे गाव आहे. गावाशेजारी मोठा साखर कारखाना. या गावात नोव्हेंबर 1981 पासून सतत 3 महिने 3 घरात भानामतीचे प्रकार घडत होते. 7 नोव्हेंबरच्या अमावस्येपासून अधूनमधून किसन झेले, सौतानाबाई सावंत आणि नाथा परीट या तिघांच्या एकाला एक लागून असलेल्या घरात हे सर्व घडत होते. नाथा परीट हा 23 वर्षाचा युवक, अंगाने धष्टपुष्ट. याचा धोब्याचा धंदा होता. त्याने 3 महिन्यापूर्वी गावातील व बाहेरील लोकांकडून कर्ज काढून लॉन्ड्री सुरू केली. अंदाजे 35 ते 40 हजार रुपये त्यात गुंतवले. लॉन्ड्रीचे उद्घाटन झाल्यावर 15 ते 20 दिवसांनी कपडे पेटण्याचे प्रकार त्याच्या घरात सुरू झाले. घरावर आपोआप दगड पडू लागले. पेटणे व दगड पडणे याची सुरुवात किसन झेलेच्या घरात झाली. त्याची स्वयंपाकाची खोली सावंताच्या घराच्या अंगणात लागून होती. तो स्वयंपाक खोलीत बसला की सावंतच्या अंगणातून त्याच्यावर दगड पडत. त्याच्या घरातील कपडेही पेटली जात. नंतर सावंताच्या 9 वर्षाच्या मुलीचे, शांताचे कपडे पेटू लागले असे नाथा सर्वांना सांगू लागला. शांताचे आई वडील बाहेर कामावर गेल्यावर हे प्रकार घडत. नंतर नाथाने स्वतःच्या घरात असे प्रकार सुरू झाल्याची ओरड चालवली. गावात चर्चांना व अफवांना ऊत आले. पोलीस तपास सुरू झाला. वर्तमानपत्रात बातम्या झळकू लागल्या. या सर्व विचित्र प्रकारात आणखी भर पडली. झेल्याच्या घरातील माणसे भीतीने बाहेर राहू लागली. तेव्हा त्याच्या घरातल्या आतल्या खोलीत एक अदृश्य व्यक्तीचा संचार सुरू झाला. ही व्यक्ती आवाजावरून बाई असावी. हीच भानामती असा लोकांचा विश्वास. भानामती माणसासारखे बोलत होती. दही भात खात होती. बिस्किटे खात होती. आतील चूल फोडीत होती. डब्यातले धान्य भिरकावीत होती. ही भानामती आतून नाथा परटाशी बोलायची. नाथाला ज्या व्यक्तीने शिव्या दिल्या होत्या तिला भानामती आतून वेचक शिव्या घालायची. जेव्हा नाथा बाहेरून सांगे सरपंच आलेत, तेव्हा भानामती म्हणायची या सरपंच. नाथा म्हणायचा गुजरदादा आलेत. मग भानामती म्हणायची या गुजरदादा. अशा तऱ्हेने नाथाच्या इशाऱ्यावर भानामती वागायची, बोलायची. 9 वर्षाची शांता जिथे जिथे जाईल तिथे तिथे तिचे कपडे पेटत असे, असे नाथा सांगे. अशा तऱ्हेने या गावामध्ये भीतीचे वातावरण होते. सगळीकडे भोयऱ्याची भानामती या नावाने प्रसिद्धी झाली होती. सर्वजण घरातून बाहेर पडायला भीत असत. मग यावर उपाय म्हणून तिथल्या काही समाजवादी युवक दलाचे कार्यकर्ते व इतर चिकित्सक व्यक्ती, पोलीस यांनी केलेल्या तपासात ज्या गोष्टी निष्पन्न झाल्या त्याचा आढावा आपण घेऊया. सावंत आणि झेले यांच्या घरामध्ये अर्धी भिंत आहे. त्यावर बांबूच्या पट्ट्याचे पार्टिशन आहे. हा भाग एकदा पेटला होता. त्याचे निरीक्षण केलं तर रॉकेल टाकून पेटविल्याचे दिसून आले. पार्टिशनवर रॉकेलचे उघड दिसत होते. वासही येत होता. सावंताच्या घरातील रॉकेलची बाटली रिकामी झाली होती. लोकांच्या सांगण्यानुसार भानामती झेलेच्या घराचे दार आतून बंद करून लोकांशी बोलत होती. एके दिवशी बाहेर नवनाथ वाचित बसलेल्या नाथाबरोबर भानामती बोलते असं समजल्यावर गावकरी मोठ्या संख्येने तेथे जमले.
भानामतीने 7 नारळ आणि लिंबू यांनी ओटी भरून नदीत सोडण्यास सांगितले. लोकांनी तसे केले. त्यानंतर तुकाराम रामचंद्र खराताच्या बायकोला भानामतीने माफी मागायला लावली. महादेव हिवरे यास नाथाची माफी मागण्यास भानामतीने सांगितले. हिवरेने माफी मागितली. त्यावर आतून भानामती ओरडली, माझ्या नाथाला कोण काही बोललं तर त्याची जीभ टाळ्यापासून हासडून टाकीन. म्हणजे नाथाबद्दल जी मंडळी वाईट बोलत होती त्यांना भानामती दम भरत होती. हे ध्यानात येऊन बाहेर जमलेल्या तरुणांना संशय आला. भानामती तानुबाई सावंत असावी, कारण त्या गूढ शक्तीचा आवाज तानुबाई सावंत हिचाच होता. ती शक्ती फक्त नाथाबरोबरच बोलत होती. बबन थोराताने कडी वाजून विचारले, देवा मी कोण आहे सांग भाऊ. उत्तर आले नाही. म्हणजे नाथा ज्याचे नाव घेई तीच व्यक्ती भानामती ओळखी. नाथा व सावंत याच्या विरोधकांना दमबाजी चालू होती. तरुणांनी दार फोडून आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा नाथाने भानामती तुमच्या घरात येईल व तुमचे वाईट होईल अशा सर्वांना दम भरला. तरी पण तरुणांनी झेलेचा घराचा दरवाजा उघडून आत तपासणी केली. सावंतच्या घराचा दरवाजा फक्त लोटलेला होता. त्या घरात शोध घेतला पण कोणीच आढळले नाही. नाथाच्या घराची झडती घेतली का असे विचारता तरुणांनी नाही असे सांगितले आणि इथेच घोटाळा झाला. कारण आतून बोलणारी भानामती तानुबाईच असावी व ती झेलेच्या घराच्या दरवाजाच्या फोडण्यास सुरुवात करताच मधल्या कुडाच्या भोकातून पर्टाच्या घरात जाऊन लपली असावी. तानुबाईची मुलगी शांता कुठेही गेली तरी तिचे कपडे पेटतात ही अशीच अफवा होती. ती चिंताग्रस्त दुःखी दिसायला हवी होती पण ती उलट ती मिश्किलपणे हसताना आढळली. ती मनोरग्न नसल्याचे दिसून आले. वरील कृत्य करण्यासाठी तिला इतर व्यक्ती सांगत असाव्यात. वरून नाथा आणि तानुबाई यांनी संगनमताने शांताला हाताशी धरून भानामतीचे प्रकार घडवून आणले असावेत. स्वतःचे नुकसान होत असताना ते हा प्रकार का करीत असावेत? खरोखरच ही कुटुंबे भानामतीने ग्रस्त आहेत असे समजून लोकांना त्यांची दया येत होती. त्यांना कपडे मिळत होती, आर्थिक मदत लोक देणार होते. त्याचे नुकसान काहीच झाले नव्हते. भानामतीचा सर्वात जास्त त्रास झेले कुटुंबांना झाला. झेले वृद्ध इंदू ही त्यांची भोळी मुलगी, तिला 2 मुले, मोलमजुरी करून जगत होती. कोणाही तरुण कर्त्या माणसाचा आधार नाही. अशा कुटुंबाला भानामतीच्या प्रकाराने त्रास देऊन त्यांना घर सोडायला लावणे हा पार्टाचा उद्देश असावा. नाथा व तानुबाई यांचे प्रेमसंबंध. माझ्या नाताला शिवाय देणारीची जीभ हासडीन या तानुबाई रूपी भानामतीच्या आवाजानं सूचित होते. त्याच्याविषयी वाईट बोलणाऱ्यांना भानामतीच्या सामर्थ्यातून धडा शिकवणे हा एकच हेतू असू शकतो. नाथा व सावंत यांना पोलीस अधिकारी व सरदार जाधव यांनी दम भरल्यावर भोयरे गावची भानामती बंद झाली, ती कायमचीच.